विदर्भातील सोयाबीन उत्पादक शेतकरी सततच्या पावसामुळे आता चिंतेत आले। खरीप हंगामातील सोयाबीन, तूर आणि कापूस पिकांना मोठा फटका बसलाय। याआधी अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकरी आधीच अडचणीत होते। आता संततधार पावसामुळे अनेक शेतकरी अक्षरशः कापणीवर आलेलं सोयाबीन गमावून बसलेत। या नुकसानीमुळे उत्पादनात 60 ते 70% घट होण्याची देखील शक्यता आहे। या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय गवळी यांनी। तर काय सांगाल, काय परिस्थिती आहे? परिस्थिती खूप बिकट आहे आणि 1 महिना झाला सतत पाऊस चालू आहे आणि 3 वेळ तर ढगफुटी झालेली आहे, तरी सर्वे झाले नाही। त्यांचं म्हणणं आहे की बा इथं तुमचं पाऊस झालाच नाही। इथं आता हे महसूल मंडळ हे आपले उभं वगळल्या गेल्या, तर त्यांना विनंती हेच आहे की बा कमीत कमी सर्वे करून मदत तरी करावी। आम्ही वारंवार तलाठी विभागाला किंवा महसूल विभागाला सूचना दिली की बा सर आमच्याकडे खूप मोठा दोन वेळा ढगफुटी झालेली आहे, तर तुम्ही आमच्या शेताचा सर्वे करा। तर त्याचं असं म्हणणं आहे की अजून जास्त पाऊस आहे, अजून आम्हाला कोणते सरकारी आदेश मिळाला नाही आहे। तर माझं असं म्हणणं आहे सर की आता आमच्या शेतात टोंगा एवढं पाणी आहे, म्हणजे आता छात्या एवढं पाणी झाल्यानंतर आमचा सर्वे करायला येतील काय? की आम्ही शेतकरी मरण्याची वाट पाहत आहेत। सर सोयाबीनमध्ये दाणेच राहिले नाही, कारण की याच्यात पाणी सारखं पण सतत पाऊस चालू असल्यामुळे याच्यामध्ये दाणेच राहिले नाही। हे पूर्ण उत्पादन घटलेलं आहे आमचं। याच्यामध्ये आम्हाला म्हणजे जो खर्च लावलेला जमीनला तो सुद्धा निघणं मुश्किल आहे, निघतच नाही खर्च तर। पण तूर ज्या म्हणजे पुढचं पीक जे तुरीचं होतं त्याच्यात पण पान सुद्धा राहिलं नाही, पूर्ण झाडूच राहिलेलं आहे। अक्षय गवळी, साम टीव्ही न्यूज, अकोला।